गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी केलेली होती. तर आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करणार आहोत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, अ युटेरस, अ व्हजाइना, एक्सटर्नल जनैटेलिया, अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स अँड अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड. एवढे सगळे पार्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असतात. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारे सगळे पार्ट आहे. त्यातलं आपल्याला जे बघायचं पहिल्यांदा ओव्हरी. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सी इन द डायग्राम, दिस शो द ovary. This is the ovary. Okay. Ovary, it is a primary female sex organ. The main function of ovary is the production of egg or ovum and the female reproductive hormones. Female ovary ही जी असते ही कुठं असणार आहे? इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असते आणि त्याच्यामध्ये एग तयार व्हायचं काम सुरू असतं, प्रोडक्शन ऑफ एग. त्याच्याबरोबर काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स तयार होत असतात. आता ही जी स्ट्रक्चर आहे ओव्हरीचं, हे कोणता शेप असतो? इट इज अ सॉलिड ओव्हल और आल्मंड शेप ऑर्गन. ओव्हल और आल्मंड शेप, बादाम शेपचा आकार किंवा ओव्हल शेपमध्ये असते. इट हॅज 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर इन ब्रीथ अँड 1 सेंटीमीटर इन थिकनेस. Ovary is held in the position by the ligament by attaching it. आता ओव्हरीची पोझिशन कुठे आहे बघा? युटेरस आणि फॅलोपियन ट्यूब ह्या दोघांच्या मध्ये चिकटलेलं हे स्ट्रक्चर आहे. इट इज प्रेझेंट इन द बिटवीन द युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब. या दोघांच्या मध्ये असणारे हे स्ट्रक्चर आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे विच इज लुक लाईक द आल्मंड, ओव्हल इन शेप विच प्रोड्यूस द ओव्हम. आता ओव्हाशिवाय अजून कोणते हार्मोन? तर नोट डाऊन: इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन. That 5 hormones are secreted by the ovary. This is the structure of ovary which is seen externally. Internally जे स्ट्रक्चर आहे ते आपण नंतर बघायचं आहे. फक्त याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, ही जी ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये जे काही ओव्हम तयार केले जातात, ओगोनिया म्हटलं जातं त्यांना, हे जे तयार केले जातात ते आपल्या फिमेलच्या बॉडीमध्ये जे काही ओव्हरी असते ती त्याच्या आईच्या पोटात असतानाच तेव्हा त्याच्यामध्ये ती तयार झालेली असते. म्हणजे आजीच्या पोटामध्ये असताना, आई जेव्हा पोटात असते आजीच्या, तेव्हा त्या ओव्हरीची स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. आता हे स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, आपल्याला नंतर TS ऑफ ओव्हरीमध्ये बघायचं आहे. एवढं फक्त पहिला पॉईंट लक्षात ठेवा, ओव्हरी. ओके, तर ओव्हरीनंतर जो आपण दुसरा पार्ट बघितला होता, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. तर ओव्हिडक्टचं स्ट्रक्चर म्हणजे काय? ओव्हिडक्ट इट इज नथिंग बट द फॅलोपियन ट्यूब और ओव्हेरियन ट्यूब किंवा युटेरन ट्यूब असं म्हटलं जातं. ओके, द स्ट्रक्चर इथे फॅलोपियन ट्यूब किंवा युटेरन ट्यूब असं नाव दिलेलं आहे. 2 असतात, एक लेफ्ट साईडला, एक राईट साईडला, 2 ओव्हरीपाशी 2. हे जे काही फॅलोपियन ट्यूब आहे ते प्रेझेंट असते. अ पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. म्हणजे पेरिटोनियल ओटीपोटामध्ये हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. इट हॅविंग 10 to 12 इन सेंटीमीटर लेंथ. इंटरनली इट इज लाइन्ड बाय द सिलिएटेड इपिथेलियम. आतलं जे स्ट्रक्चर आहे ते आतलं स्ट्रक्चर कशाने बनलेलं आहे? सिलिएटेड इपिथेलियमनी बनलेलं आहे. ओके, तर परत ही फॅलोपियन ट्यूब 3 पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे. पहिला आहे इनफंडिब्युलम. राईट डाऊन. फर्स्ट इनफंडिब्युलम, सेकंड आहे ॲम्प्युला अँड थर्ड आहे इट्समस और कॉर्नोआ. त्यातला पहिला इनफंडिब्युलम. तर इनफंडिब्युलम म्हणजे काय? तर हे स्ट्रक्चर
दॅट स्ट्रक्चर विच इज सीन ऑफ द फिमब्रीचा जो पार्ट दाखवला जातो तो पार्ट कशाचा झाला, त्याला म्हणलं तर इन्फंडिब्युलम. द प्रॉक्सिमल फनेल लाईक पार्ट विथ अ ओपनिंग कॉल्ड ऑस्टियम. आता फिमब्री ही ओरीला चिकटलेली दिसते, म्हणजे त्या ओरीमधून जो ओवा बाहेर पडणार आहे तो कोण कॅच करणार आहे, ही फिमब्री कॅच करते. फिमब्री म्हणजे काय, बोटासारखा स्ट्रक्चर असतं. बोटाचं म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन. जे काही स्ट्रक्चर असणार ते लगेच ओवा कॅच करायचं काम फिमब्री करत असते. ओके, फंक्शन काय आहे याचं, द सिलिया अँड मुवमेंट ऑफ फिमब्री हेल्प इन द ड्रायव्हिंग ओव्ह्युलेटेड एग टू द ऑस्टियम. म्हणजे फिमब्रीनं जे काही ओवम कॅच केलेला आहे तो कुठंपर्यंत पोहोचवणे, युटेरसपर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं, सुरुवात कोण करतं, इन्फंडिब्युलम. ओके, नाव सेकंड पार्ट जो आहे एम्प्युला. आता एम्प्युला म्हणजे कोणता पार्ट, तर मधला पार्ट. फॅलोपियन ट्यूब म्हणून जो पार्ट दाखवलेला आहे तो फॅलोपियन ट्यूब दाखवलेला पार्ट म्हणजे ॲक्च्युअल एम्प्युला. फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट झाले सांगितल्यानुसार, इन्फंडिब्युलम, एम्प्युला आणि इन्स्मस. मग फॅलोपियन ट्यूबचा दुसरा पार्ट म्हणजे काय झाला, हा दिस इज द एम्प्युला. ओके, तर एम्प्युला म्हणजे काय आहे, इट इज अ मिडल लॉंग अँड स्ट्रेट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. फर्टिलायझेशन ऑफ ओवम टेक्स प्लेस इन दिस रिजन. ओव्हिडक्टचा महत्त्वाचा भाग ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन घडून येतं, जे तो एग आणि स्पर्मचं फ्युजन होतं, हा पार्ट म्हणजे एम्प्युला. तिसरा आहे इस्मस. इस्मस म्हणजे असा फॅलोपियन ट्यूबचा पार्ट की जो युटेरसला जोडलेला आहे. डिस्टल नॅरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग टू द युटेरस, इट इज कॉल्ड द इस्मस. असे हे 3 पार्ट कशाचे झाले, फॅलोपियन ट्यूबचे झाले. नंतर तिसरा जो पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा तो आहे युटेरस. युटेरस विच इज hollow muscular pear shaped organ located above and behind the urinary bladder. असा ऑर्गन की जो मस्क्युलर स्ट्रक्चरनी बनलेला आहे, मसल्सनी बनलेला आहे, पियर शेप्ड स्ट्रक्चर असणार आहे, जो युरिनरी ब्लॅडरच्या खाली आणि त्याच्या जवळ असणारा हा भाग आहे. ओके, आता हा जो स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर किती 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर थिकनेस याचे असते. आता याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की युटेरस जे आहे, युटेरस हे एक मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, मसल्सनी बनलेलं स्ट्रक्चर आहे. मग ते मसल्स जे असतात ते स्मूथ मसल्स असतात. ते हे जे युटेरस आहे ते कशासाठी स्मूथ मसलनी बनलेलं आहे, फॉर द इम्प्लांटिंग द बेबी त्याच्यामध्ये राहावं व्यवस्थित. जेव्हा एखादी फिमेल प्रेग्नंट राहते तेव्हा त्या बेबीचं प्रोटेक्शनसाठी युटेरस मसल्सनी बनलेलं असतं. नाव द युटेरस इज डिवायडेड इंटू 3 पार्ट, फंडस, बॉडी अँड सर्विक्स. सी इन द डायग्रॅम. फंडस म्हणजे कोणता भाग दाखवलेला आहे, हा फंडस. बॉडी म्हणजे कोणता, एंडोमेट्रियम मायोमेट्रियम दाखवलेला भाग, हा काय झाला बॉडी. आणि सर्विक्स म्हणजे हा भाग. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द युटेरस. युटेरसचे 3 पार्ट, फंडस, बॉडी अँड सर्विक्स. आता फंडस जो आहे तो कुठं असणार आहे, अप्पर साईडला प्रेझेंट असतो. इट इज द अप्पर डोम शेप्ड पार्ट. नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इज ऑकर्स इन धिस रिजन. ह्याच रिजनला इम्प्लांटेशन होत असतं. दुसरा जो पार्ट आहे बॉडी, हा पार्ट कसा असतो, ब्रॉड असतो युटेरसचा, की जिथं सुरुवातीला ब्रॉड आणि नंतर मग खाली निमोद झालेला ट्रँग्युलर शेपमध्ये स्ट्रक्चर असतो. दिस इज द बॉडी. अँड थर्ड आहे सर्विक्स. सर्विक्स इट इज अ नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. इट एक्सटेंड इन व्हजाइन. इट हॅज 2 ओपनिंग. याच्यामध्ये आता सर्विक्स जर बघितलं, दिस इज द सर्विक्स, व्हाईट कलर, इट इज द सर्विस. 2.5 सेंटीमीटर लेंथची असते. याचे 2 ओपनिंग असतात. एक ओपनिंग जे असतं ते असणार आहे युटेरस साईडला. इंटरनल ओपनिंग जो आहे, आतलं ओपनिंग कुठं ओपन होणार आहे, तर इंटरनल साईड म्हणजे कुठं असणार आहे, युटेरस साईडला. आणि दुसरं जे आहे बाहेरच्या साईडला म्हणजे व्हजाइना. दिस इज द इंटरनल ओपनिंग. ओके, अँड दिस इज द एक्सटर्नल ओपनिंग. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द सर्विक्स.
आता हे जे काही युटेरस आहे, युटेरसचं स्ट्रक्चर आपण बघितलं, फंडस नंतर बॉडी आणि सर्व्हिक्सपासून युटेरस बनलेलं आहे. आणि युटेरस आतून कसं असणार आहे मी तुम्हाला सांगितलं की युटेरस हे मसल्सनी बनलेलं आहे. इंटरनली युटेराइन वॉल कॅन बी डिस्टिंग्विश्ड इंटू द 3 लेयर्स. इंटरनली 3 लेयर असतात. पहिला आहे आउटर मोस्ट लेयर जो असतो तो पेरिमेट्रियम. पेरिमेट्रियम म्हणजे सगळ्यात बाहेरचा लेयर, त्याला पेरिमेट्रियम म्हटलं जातं. मिडल लेयर मायोमेट्रियम डायग्राममध्ये आहे. मायोमेट्रियमच्या बाहेरचा लेयर जो आहे सिंगल लेयर तो असतो पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम आणि इनर जो असतो इनरमोस्ट त्याला एंडोमेट्रियम. आता मायोमेट्रियम हा जो असतो स्मूथ मसलने बनलेला असतो आणि इनरमोस्ट जो एंडोमेट्रियम जो आहे तो एंडोमेट्रियम म्युकोसल मेम्ब्रेननी बनलेलं असतं की जे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमनी बनलेलं असणार आहे. आता एंडोमेट्रियमचं जे स्ट्रक्चर असतं ते रेग्युलरली चेंज होत असतं. त्या एंडोमेट्रियमची थिकनेस ही रेग्युलरली वाढत असते, कमी होत असते. जेव्हा ती वाढत असते तेव्हा मेन्सेस होत नसतात आणि जेव्हा ती कमी होते म्हणजे काय होत असतं, ब्लिडिंग होत असतं, तेव्हा त्याची थिकनेस कमी होत असते. मेन्स्ट्रुअल सायकल ह्या पॉईंटमध्ये आपल्याला हे बघायचं आहे. एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती रेग्युलरली चेंज होत असते, एवढं लक्षात ठेवा, ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. आता या एंडोमेट्रियममध्ये हे जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे एंडोमेट्रियम, ते एंडोमेट्रियम इज पिंकिश इन कलर. आता याच्यामध्ये ब्लड सप्लाय भरपूर असतो. युटेराइन ग्लँड असणार आहेत, ब्लड सप्लाय असणार आहेत. कशासाठी? टू प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग फीटस. म्हणजे जो बेबी ह्या गर्भाशयामध्ये वाढणार आहे त्याला टोटल नरिश करण्यासाठी जो काही एंडोमेट्रियम आहे त्याला मदत करत असतो. या टाईपमध्ये पहिला पार्ट बघितला ओरी, दुसरा पार्ट बघितला फॅलोपियन ट्यूब, तिसरा पार्ट बघितला युटेरस. ओके. चौथा पार्ट आहे व्हजायना. व्हजायना म्हणजे कोणता? हा पार्ट शेवटचा. इट इज अ ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन 7 to 9 centimeter in length. It lies between cervix and vestibule. कुठं असणार आहे? सर्विक्स आणि व्हेस्टिब्युलच्या मध्ये असणारा व्हजायना हा पार्ट आहे. व्हजायनल वॉल जी असते इनर म्युकोसल लायनिंग असतात, मिडल जी असते मस्क्युलर लायनिंग आणि आउटर ॲडव्हेंटिशियल लेअर, ही 3 लेअरनी व्हजायना बनलेलं असतं. इनर म्युकोसल लायनिंग असणार आहे, आतल्या सगळ्या आत म्युकस असणार आहे, मध्ये असणार ते मस्क्युलर लेअर असतं आणि सगळ्यात बाहेरचा जे आहे आउटर ॲडव्हेंटिशिया लेअर असणार आहे. 3 लेअरनी व्हजायना बनलेला आहे. इन व्हजायना देअर आर नो ग्लँड्स बट द सर्वाइकल सिक्रेशन ऑफ म्युकस इज रिसिव्ड इन द व्हजायना. व्हजायनामध्ये कोणत्याही टाईपच्या ग्लँड नसतात, पण सर्विक्समध्ये जे काही म्युकस सिक्रेशन होत असतं ते व्हजायनामध्ये येतं आणि नंतर व्हजायनामधून हे व्हेस्टिब्युलमधून बाहेर टाकलं जातं. ओपनिंग ऑफ व्हजायना इंटू द व्हेस्टिब्युल. आणि या व्हेस्टिब्युलला म्हटलं जातं व्हजायनल ऑरिफिस. व्हजायनलच्या ओपनिंगला काय म्हटलं जातं? व्हजायनल ऑरिफिस. धिस ओपनिंग इज कवर्ड पार्शियली बाय अ फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. हा जो व्हजायना असतो एका पडद्याने कवर झालेला असतो त्याला म्हटलं जातं हायमेन. व्हजायना ॲक्ट ॲज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो ॲज वेल ॲज बर्थ कॅनल ड्युरिंग पार्च्युरेशन. व्हजायनाचं काम काय आहे? जेव्हा ब्लिडिंग होत असते मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी तेव्हा त्यातून ब्लड बाहेर टाकण्यासाठी किंवा जेव्हा युटेरसमध्ये असणारा बेबी जन्म घेणार असतो, जेव्हा डिलिव्हरी होत असते तेव्हा त्या डिलिव्हरीच्या वेळी तो बेबी बॉडीमधून बाहेर टाकण्यासाठी युटेरसमधून बाहेर टाकण्यासाठी व्हजायनामधून ती वाट केली जाते. या टाईपमध्ये ओरी, फॅलोपियन ट्यूब, युटेरस आणि व्हजायना हे 4 मेन पार्ट आहेत. ओके. आता हे झालं टोटल स्ट्रक्चर. अजून आपल्याला टीएस ऑफ ओरी बघायचं आहे, पण ह्याच्या अगोदर हे झालं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता एक्सटर्नल कसं स्ट्रक्चर असणार आहे? तर एक्सटर्नल जो पार्ट असतो, एक्सटर्नल जेनेटल ऑर्गन्स ऑफ द फिमेल इन्क्लूड एक्सटर्नल टू द व्हजायना आर कलेक्टिव्हली कॉल्ड व्हल्वा. म्हणजे जे काही स्ट्रक्चर बाहेरून स्ट्रक्चर असतं त्याला म्हटलं जातं व्हल्वा. आणि हे जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये काही पार्ट आहेत. नाउ डाऊन द फर्स्ट इज द व्हेस्टिब्यूल. फर्स्ट इज
Vestibule, it is a median vertical depression of vulva enclosing the urethral and vaginal opening. असा पार्ट की ज्याच्यामध्ये युरिन आणि व्हाजायनल ओपनिंग दोन्ही असतात अशा पार्टला काय म्हटलं जातं, व्हेस्टिब्यूल. दुसरा पार्ट आहे लेबिया मेजरा. लेबिया मेजरा म्हणजे काय, अ पेअर ऑफ फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन, दोन फ्लेशी फोल्ड असतात स्किनचे की जी बाउंड्री तयार करतात व्हल्वासाठी. ओके, बाहेरून जे स्ट्रक्चर दिसतं ते स्ट्रक्चर त्याला म्हटलं जातं लेबिया मेजरा. ओके, इट इज सराउंड अँड प्रोटेक्ट द अदर पार्ट ऑफ द एक्सटर्नल genitalia and enclose urethral and vaginal opening. Next, inside the labia majora there is a presence of labia minora. It is another pair of thin fold inner to the labia majora. लेबिया मेजरच्या आत असणारे हे फोल्ड आहे. चौथं आहे क्लायटॉरिस. क्लायटॉरिस म्हणजे काय, इट इज अ स्मॉल कोनिकल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन लाईंग ॲट द एंटेरियर एंड ऑफ द लेबिया मिनोरा. लेबिया मिनोराच्या आत असणारे एक सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन असतं, एक स्मॉल कोनिकल स्ट्रक्चर असतं की जे दोन इरेक्टाईल टिश्यूनी बनलेलं असतं. त्या इरेक्टाईल टिश्यूला म्हटलं जातं कार्पोरा कॅव्हर्नोसा. ओके, इट इज होमोलॉगस टू द पेनिस. नेक्स्ट जो आहे मॉन्स प्युबिस. इट इज अ फ्लेशी इलेव्हेशन अबाव द लेबिया मेजरा. द मॉन्स प्युबिस अँड द अदर पार्ट ऑफ द लेबिया मेजरा शो द प्युबिक हेअर. हे जे स्ट्रक्चर असणार आहे फ्लेशी इलेव्हेशन असणार आहे आणि ते लेबिया मेजराच्या तिथं असणार आहे. ओके, थँक्यू.